विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपल्यास कालपर्यंत आपण भरती म्हणजे काय, भरतीचे प्रकार, त्यानंतर मुलाखत, त्याचं वर्गीकरण, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. BA द्वितीय वर्षासाठी कर्मचारी प्रशासन हा विषय ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचसोबतच आपल्याला दुसरा एक विषय बघावायचा आहे. तो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात असलेला विषय आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना मी शिकविलेला आहे. त्याही यूट्यूबचा आपण आधार जर घेतला तर ते काही वाईट होणार नाही, कारण जशास तसं तो सिलेबस आहे. त्यामुळे या ठिकाणी आजचा जो काही प्रकरण आहे, हा प्रकरण प्रशिक्षणाच्या संदर्भात असलेला प्रकरण आहे. कारण उमेदवाराची जी भरती करण्यात आली आणि भरती केल्याच्या नंतर तात्काळ त्याला आवश्यक असलेलं जे काही पद आहे, हे पद मिळू शकत नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग हे प्रशिक्षण कशा पद्धतीचं असावं? पोलीस प्रशासनासाठी कशा पद्धतीचं प्रशिक्षण, ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी कोणत्या पद्धतीचं किंवा प्रकारचं प्रशिक्षण, फॉरेस्ट ऑफिसरसाठी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण, जिल्ह्याचा प्रमुख कलेक्टर याला कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला कोणत्या पद्धतीचं प्रशिक्षण, त्याच बरोबर वैद्यकीय अधिकारी यांना आपल्या अनुभवातून मिळणारं प्रशिक्षण, इंजिनियर्सना त्यांना त्यांच्या अनुभवातून मिळणारं प्रशिक्षण, शिक्षक लोकांना D.Ed, B.Ed च्या माध्यमानं मिळणारं प्रशिक्षण. एवढंच नव्हे, आपल्या महाविद्यालयामध्ये जे NCC असलेले NCC चे प्रमुख असतात किंवा कॅडेट असतात, त्यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. मग आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रशिक्षण म्हणजे काय, पहिल्यांदा त्याचा अर्थ पाहणं हे गरजेचं आहे. एका विचारवंतानं C.R. डोली, ब्रिटिश विचारवंत आहे, त्यानं खूप चांगल्या प्रकारची इंग्लिशमध्ये व्याख्या, अर्थातच प्रशिक्षणाचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. त्याने सांगितलेलं आहे, ट्रेनिंग इज नॉट समथिंग that is done once to new employees. It is use of continuously. It's every well served establishment. Every time you get someone to do work the way you want it done, you are training
every time you given directions of discuss a procedure, you are training. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे की लोकाभिमुख प्रशासनात परिपूर्णता आणण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि प्रत्येक खाते प्रमुखास आपल्याकडील मनुष्यबळ कार्यक्षम, उत्साही, प्रामाणिक आणि कृतिशील असावे असे वाटते. त्यासाठी गुणवत्तेला प्राधान्य देऊन कर्मचाऱ्याची निवड करणे व त्यांना उत्तम पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते. भरती करताना शैक्षणिक व तांत्रिक पात्रता पाहूनच कर्मचाऱ्याची भरती केली जाते. असे असले तरीही कर्मचाऱ्यास कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य व तंत्र प्रशिक्षणाद्वारे देणे हे गरजेचे असते. असं वर सांगितलेले जे आहे त्याचं या ठिकाणी थोडक्यात मी ट्रान्सलेट सांगितलेलं आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं मी की लोकाभिमुख प्रशासनात प्रशासन कसं करायचं आहे? लोकाभिमुख स्वरूपाचं प्रशासन करायचं आहे. कारण हे सनदी सेवक जे असतात लोकांचे सेवक असतात. लोकांचे म्हणजे कुणाचे? तुमचे, आमचे. आणि ते सेवक म्हणूनच काम करणं हे गरजेचं असतं. मालक म्हणून या ठिकाणी त्यांना काम करता येत नाही, कारण लोकांच्या सेवेसाठी त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटेड केलेलं असतं. मग जिल्ह्याचा त्या ठिकाणी कलेक्टर असो किंवा गावाचा असलेला गिरधावर असो, ग्रामसेवक असो, गटविकास अधिकारी असो, तलाठी असो किंवा सज्जेदार असो किंवा कोणी असो, ते जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या विकासासाठी त्यांची या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्यात आलेली असते. मग ते कसे असावे लागतात? या सर्व गोष्टीचा विचार करत असताना हा जो काही खाते प्रमुख असतो, हा अलीकडील काळात आपल्याकडे असणारा जो काही प्रशासकीय वर्ग आहे, हा प्रशासकीय वर्ग उत्साही, प्रामाणिक, कार्यक्षम आणि गुणवत्ताशील अशा पद्धतीचा आणि जबाबदार सुद्धा, ह्या 2-3 गोष्टी त्याच्याकडे असणं हे गरजेचं असतं. आणि प्रत्येकाच वाटतं की आपल्या डिपार्टमेंटचा कारभार जर चांगल्या पद्धतीचं करून घ्यायचा असेल तर या प्रकारच्या गुणवत्ता असलेल्या लोकांची या ठिकाणी अपॉइंटमेंट करणं हा पहिला उद्देश हा खाते प्रमुखाचा अर्थातच त्या ठिकाणी असलेल्या मुख्य प्रशासकीय वर्गाचा असलेला दिसून येतो. मित्रांनो, आता या ठिकाणी गोष्ट मला म्हणायची आहे की कर्मचाऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विश्वासार्हता असणं गरजेचं असतं. फक्त ही विश्वासार्हता कर्मचाऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे का? तर याचं उत्तर येतं नाही. तर अधिकाऱ्यामध्ये सुद्धा विश्वासार्हता, विश्वसनीयता, प्रामाणिकपणा
दूषित दृष्टिकोन आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड हा असता कामा नये. आता मला एक सांगा, प्रशासनामध्ये एका प्रवृत्तीची माणसं असतात का? आपल्याकडे जी लूट पद्धत आपण बघितली आणि त्या लूट पद्धतीमध्ये ज्याची सत्ता येते त्या सत्तेच्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याच विश्वासातील असलेल्या लोकांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट त्या ठिकाणी करत असे किंवा आणखी करत असतात. ही अमेरिकन शासन पद्धतीमध्ये थोड्याफार प्रमाणात ही पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या गोष्टीचा विचार करत असताना आपण एक गोष्ट मात्र या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी तो राजाकडे जरी सत्ता आलेली असेल तर आपल्या राज्यातला असलेला जो काही सामान्य नागरिक आहे, हा सामान्य नागरिक सुखरूपपणानं जगणं हे गरजेचं असतं, असं राजाचं मत. अगदी त्याच धर्तीवर राजा सुखात आणि प्रजा दुःखात अशा प्रकारचा प्रघात जर पडला तर देशामध्ये लोकशाही शासन पद्धती जी आहे हे टिकून राहील का? तर हे टिकून राहणार नाही. हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून मला या ठिकाणी एक दुसरी गोष्ट म्हणायची आहे की हा जबाबदार घटक जो आहे हा आणि आणि उत्साही असला पाहिजे. त्यांना काय वाटलं पाहिजे की मी हे काम करू का ते काम करू, ते काम करू का हे काम करू, कशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, डिपार्टमेंटचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीनं आपल्याला राबवायच्या आहेत, त्याला अद्ययावत असलेल्या तंत्रज्ञानाचा नॉलेज असावा, कोणत्याही गोष्टीपासून तो वंचित असता कामा नये, कोणत्याही गोष्टीपासून तो अडता कामा नये. जी कंडिशन आज आमची होऊ लागलेली आहे, जर ऑनलाईन शिक्षण पद्धती आली नसती तर आम्हाला तंत्रज्ञानातलं बरंच काही कळालं नसतं आणि ह्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये का असेना आमचं काम चालविण्यासाठी आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळालं आणि आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कसला प्रशिक्षण झालं हो? हा अनौपचारिक प्रशिक्षण झाला का औपचारिक प्रशिक्षण झाला? आम्हाला मिळालेला जो काही प्रशिक्षण मिळालं, प्रत्यक्ष आम्हाला कोणी दिलं का? नाही. फक्त सांगितलं, तोंडी सांगितलं, अनौपचारिक पद्धतीनं सांगितलं आणि तोंडी सांगितल्यानंतर आम्ही ऐकलो आणि ऐकल्याच्या नंतर ते आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये थोडा काळ गेला, परंतु या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला या ठिकाणी आता मी ह्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमानं तुम्हाला मी असाइनमेंट द्यायला लागलो, कीज द्यायला लागलो, कीजच्या लिंक द्यायला लागलो, त्याचबरोबर शिकवायला लागलो, त्याचबरोबर PDF नोट्स द्यायला लागलो. ह्या सर्व काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला करायला लागलो. त्याचबरोबर वर्ड फाईल सुद्धा मी तुम्हाला टाकलेले आहेत. सी मोर मध्ये मोर जे आहेत शेवटचं ऑप्शन त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये वर्ड फाईलचे सुद्धा या ठिकाणी काय केलेले आहेत, मी वर्ड फाईल टाकलेले आहेत, ते तुम्ही उघडून पहा. मग आता उत्साही कशा पद्धतीचा असावा? एखाद्या कामाविषयी एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी कंटाळवाणा असता कामा नये. तुम्हाला सांगतो मी, करू ना, करू की, आज करूत, उद्या करूत, कुठं एवढं लवकर जायचंय, काय करायचंय. म्हणून आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कल करे सो आज कर और आज करे सो अभिच कर. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी माझं जे काही 8:30चं प्रोग्राम असतं,
जर एखाद्या वेळेस चुकून मला पहिल्या दिवशी राहिलं असेल तर तुम्हाला सांगतो की मग 3-3:30 वाजता उठून मी माझा तुमचा प्रोग्रामचा शेड्यूल त्या ठिकाणी मी बनवित असतो आणि तुमच्याकडे मी ते लिंक पाठवून देत असतो. बघा ती लिंक आज किती वाजता मी पाठवलेली आहे तुम्हाला. म्हणजे माणसामध्ये काय असायला पाहिजे? उत्साह आणि जबाबदारी. ती माझी जबाबदारी आहे ना. कारण मला वेतन त्याचाच मिळतोय आणि विद्यार्थी हा माझा काय आहे? दैवत आहे. ज्या ज्या दैवताचं मी दर्शन रोज घेत असतो, दररोज झोपताना मी स्मरण करत असतो, उठतानाही स्मरण करत असतो, अगदी त्याच प्रकारचे माझे दैवत हे माझे विद्यार्थी आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यासोबत घात करणं हे स्वतःच्या आत्म्याला कुठंतरी लाजिरण्यासाठी सारखी अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला याचा विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणून हा उत्साही आणि त्याचबरोबर कृतिशील असणं गरजेचं आहे. तो कृतिशील असावा. फक्त उत्साहीच असू नये. उत्साही म्हणजे कशा पद्धतीचं? आपल्या ह्याच्यामध्ये हे आहे बघा, म्हण आहे. काही काही माणसं अति उत्साही असतात. उत्साही आणि अति उत्साही मध्ये काय होतं माहितीये का? जे करणार आहे तेही काम ते चुकून जात असतात. अति उत्साही सुद्धा व्यक्ती प्रशासनामध्ये धोक्याचा असतो. ऍक्च्युली त्याचं उद्देश जे आहे हा काम करण्याचाच असतो. परंतु अति उत्साहामध्ये ते रॉंग दिशेनं जाऊन त्या ठिकाणी त्याचे डिसिजन चुकत असतात. म्हणून अति उत्साहीपणा, अति उतावळीपणा सुद्धा काय कामाचा नसतो. म्हणून आपण आपला उत्साह हा कशा पद्धतीने दाखवावा? हा मर्यादित स्वरूपामध्ये दाखवावा. म्हणून काही काही कर्मचारी असतात बघा, साहेब जर आले तरच त्याच्या पुढे काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि साहेब गेल्याच्या नंतर साहेब जर गेले ते डेस्क वरती मस्तपैकी पाय टाकत असतात आणि पाय टाकून त्या ठिकाणी मस्तपैकी गप्पा फिप्पा मारत बसत असतात. त्याच ठिकाणी पुडी खायचं, तंबाखू खायची, पान खायचं आणि त्याच ठिकाणी पच 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 पच. बघा तुम्हाला सरकारी ऑफिस कशी तुम्हाला दिसतील. सरकारी ऑफिसची अवस्था आणि खाजगी ऑफिसची जर अवस्था जर बघितली मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी जमीन आसमानचा फरक तुम्हाला जाणवेल, तुम्हाला सांगतो मी. कारण सरकारी ऑफिसमध्ये अशा प्रकारची दखल घेतली जात नाही. ज्या प्रकारची दखल तुम्हाला सांगतो मी, जे प्रायव्हेट जे आहेत त्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये हे घेत असतात. आता हा फरक का जाणवला? सरकारी शाळेमध्ये सॅनिटायझरचा वापर करतात की नाही मला माहित नाही. परंतु आज जी काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ही काय करू लागलेली आहेत, चालू आहेत आणि त्या ठिकाणी पालक आणि पाल्य गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांचं टेम्परेचर हे तपासत असतात, त्यांचा ऑक्सिजन तपासत असतात, त्याने सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगत असतात आणि त्याच्यानंतर त्यांना कॅबिन मध्ये जाण्याची काय असते? मुभा असते. असं आपल्याकडे सरकारी ह्याच्यामध्ये असतं का? सरकारी दप्तरमध्ये जात असताना आपण सरळ सरळ त्याच्यामध्ये जात असतो. हा, आणि त्याच्यानंतर त्यांची बोलायची भाषा एक वेगळ्या प्रकारची असते. हा बोला, कसं काय आला? हा, काय काम आहे? हा, तुमची फाईल वरून आणखी आली नाही. हा, किती दिवस लागतील? आता ते माझ्या हातात आहे का? वरून आल्याच्या नंतर तुम्हाला मी देऊन टाकतो. अशा प्रकारची भाषा जर त्या ठिकाणी ते करत असतील आपल्याला, तर त्या ठिकाणी त्या माणसाविषयी आपल्याला आस्था राहील का? तर राहणार नाही, तुम्हाला सांगतो मी. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना आपण काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्याच्या सहनशीलतेचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. कारण माणसामध्ये सहनशीलता हा एक घटक महत्वाचा आहे. पुढची व्यक्ती जी आहे खाऊ 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 करत येणार आहे, मारायला आलेली आहे, मार खाण्यापर्यंत आपली संयम असणं पाहिजे, तुम्हाला सांगतो.
मारायला आलेली आहे ह्याचा अर्थ तो मारणारच नाही, तुम्हाला सांगतो मी. काही वेळेस धमकवण्यासाठी बी ते येत असतात. म्हणून या प्रकारच्या गोष्टीचा विचार करत असताना ह्या ज्या गोष्टी आपल्याला शिकाव्यास मिळतात, ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमाने आपल्याला शिकाव्यास मिळतात. म्हणून या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणून दुसऱ्या बाबीचा या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी थोडं आपणासमोर काही विचार या ठिकाणी मांडणार आहे, की आधुनिक काळात प्रशासन स्वयंचलित व इलेक्ट्रॉनिक साधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत असलेला आपल्याला दिसतो. ही साधने हाताळण्यासाठी सेवेत कार्यरत असलेल्या तसेच नवीन कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देणे हे गरजेचे असते. एखाद्या प्रशासकीय कार्यालयात अद्ययावत यंत्रसामुग्री, वित्त, प्रशस्त इमारत, फर्निचर इत्यादी बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील, परंतु अधिकारी आणि कर्मचारी जर प्रशिक्षित नसतील, त्याला त्या प्रशासनातलं आणि त्या कम्प्युटर मधलं नॉलेजच नसेल, त्याला त्या ठिकाणी असलेले जे काही अद्ययावत यंत्रसामुग्री आणलेले त्याचं नॉलेजच जर नसेल, तर ती त्या ठिकाणी हँडल कशा पद्धतीने करू शकेल. म्हणून मित्रांनो, मी म्हणत असतो, सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्या गोष्टी येणं गरजेचं आहे, आणि बाहेरून येणारे जे काही प्रत्यक्ष उमेदवार आहेत, त्या उमेदवारास सुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा ह्या गोष्टी जमणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असलेलं दिसून येतं. आणि अप्रशिक्षित जर ह्या अशा प्रकारची कर्मचारी असतील, तर प्रशासनाला अपेक्षित ध्येय उद्दिष्टे साध्य करणं हे शक्य नसतं. काळानुरूप प्रशासनाच्या रचनेत कार्य व कार्यपद्धतीत बदल होत असतो. त्यासाठी अधिकारी कर्मचारी वर्गाला ठराविक कालावधीने प्रशिक्षण देऊन त्याद्वारे त्यांची कार्यक्षमता विकसित करावी लागते. ही मात्र गोष्ट या ठिकाणी निश्चित सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी कार्य करत असलेले जे काही व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तीचा विचार करत असताना काळानुरूप शासन आणि प्रशासनाच्या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आहे. मित्रांनो, पूर्वीच्या राज्याचं कार्यक्षेत्र हे अतिशय कशा पद्धतीचं होतं? मर्यादित स्वरूपाचं होतं. पण अलीकडच्या 21व्या शतकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, की 21व्या शतकात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना 21व्या शतक हे तंत्रज्ञानाचा शतक असलेला या ठिकाणी दिसून येतो. आणि या तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आपलं जे काही काम आहे, अहो एवढंच सोडून द्या, हो एवढंच काय म्हणता, असे काही प्रायव्हेटलायझेशन आहेत मोठमोठ्या राष्ट्रामध्ये, की त्या ठिकाणी रोबोट सुद्धा त्या ठिकाणी काम करत असलेले दिसून येतात. तुम्हाला सांगतो, म्हणजे एवढं फॉरवर्ड झालेलं आजच्या असलेलं तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तुम्हाला सांगतो, जगाच्या पातळीवर तुम्हाला सांगतो मी, आज मंगळावर जाण्याची भाषा प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी करत असलेला दिसून येतो. मंगळावर पाणी शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा बुद्धिजीव मानव या ठिकाणी करत असलेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणचं असलेलं जे काही कार्यक्षेत्र आहे, हे कार्यक्षेत्र हे मर्यादित नसून या ठिकाणच्या असलेल्या लोकांच्या गरजा सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत. म्हणून या गरजांची जर पूर्तता करायची असेल, तर पूर्वीच्या शासन पद्धतीप्रमाणे या ठिकाणी चलून जमत नाही. कारण आजचा शासन हा शासन नसून आजचा शासन हा सुशासन झालेला आहे. कागद विरहित प्रशासन झालेलं आहे. कागद विरहित प्रशासन म्हणजे काय हो? कागद विरहित प्रशासन म्हणजे तुम्हाला सांगतो मी, एवढीशा मेमरी मध्ये अख्ख्या ऑफिसची माहिती त्या ठिकाणी एका कॉम्प्युटर मध्ये साठविण्याची क्षमता, किंवा एका मोबाईल मध्ये, एका लॅपटॉप मध्ये, एका ह्याच्यामध्ये साठविण्याची क्षमता, पेन ड्राईव्ह मध्ये
साठवण्याची क्षमता आजच्या ह्या युगामध्ये झालेली आहे. म्हणून या ठिकाणी जे काही आपल्याला जे काही काढायचं आहे, सातबारा असेल, आट असेल, बैनामा असतील किंवा तुमचं जन्म मृत्यूचे दाखले असतील, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला आवश्यक असतात, त्या गोष्टी आपण काय करत असतो, पंचायत समिती त्याचबरोबर महानगरपालिका, नगर परिषद, त्याचबरोबर तहसील आणि ग्रामपंचायत यामधनं आपण काय करत असतो, हे काढून घेत असतो. पूर्वी आपण एखाद्या ठिकाणी पैसे भरलो तर पैसे भरल्याची रिसीट त्या ठिकाणी कशा पद्धतीने देत होते, अशा पद्धतीने देत होते लिहून. परंतु आज तुम्हाला सांगतो मी, त्या कम्प्युटरच्या माध्यमानं त्या ठिकाणी फक्त टिक केलं जातं आणि कोणकोणत्या पद्धतीवर हे लावलेलं आहे त्या समजण्याने. अलीकडच्या काळामध्ये तर जे प्रायव्हेटलायझेशन जे काही शिक्षण एज्युकेशन पद्धती आहे, त्या ठिकाणी जीएसटी सुद्धा लावलं जात आहे. तुम्हाला सांगतो, जीएसटी त्या ठिकाणी लावलं जात आहे आणि जेवढी जीएसटी कटलेली आहे त्याची सुद्धा पावती आपल्याला देऊ लागलेली आहेत. म्हणजे कार्याचे क्षेत्र कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे. कार्यक्षेत्र वाढलेलं आहे म्हणजे काय आहे, जबाबदारी वाढलेली आहे. जबाबदारी वाढलेली आहे म्हणजे काय आहे, आपल्याला काय करायचं या जबाबदारीतून, जनतेच्या लोकांचा या ठिकाणी विकास करणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना प्रशिक्षणाच्या माध्यमानं या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहणं हे गरजेचं असतं. म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला प्रशिक्षणाच्या संदर्भात असलेल्या एक दोन व्याख्या जे विचारवंत तुम्हाला माहीत आहेत, त्या विचारवंताच्या व्याख्या या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे तुमच्या परिचितीचं विचारवंत आहे, तो विचारवंत म्हणजे एल.डी. व्हाईट. आणि एल.डी. व्हाईट यांच्या मते, सनदी सेवकांना त्यांच्या कार्याविषयी सतत उपयुक्त ठरेल असे ज्ञान देण्याच्या प्रक्रियेला प्रशिक्षण असे म्हणतात. या प्रक्रियेद्वारे सेवकांना त्यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा ते प्रयत्न करत असतात. दुसरा एक विचारवंत आहे जो की तुमच्या याचा माहितीचा आहे, तो आहे एम.पी. शर्मा. आणि एम.पी. शर्माने सुद्धा सांगितलेले आहे, अपेक्षित दिशेने नोकरांची अभिवृत्ती व मूल्य यांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यात, अधिकारात व बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे म्हणजे प्रशिक्षण होय. असं या ठिकाणी असलेले प्रशिक्षणाचे प्रशिक्षणाच्या व्याख्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना आणि त्याचा अर्थ, त्याचबरोबर त्याच्या व्याख्या या ठिकाणी आजच्या या पिरियडमध्ये आपण पाहिलेले आहोत. आता उद्याच्या पिरियडला आपण प्रशिक्षणाचे जे काही उद्दिष्टे आहेत, हे उद्दिष्टे आपण उद्याच्या पिरियडला आपण बघूयात. आणि आपण आता काय करूयात माहिती का, जसं जेवढं दिलेलं आहे सिलेबस, तेवढंच सिलेबस आपण घेऊयात. कारण का आपला तुमच्या सुद्धा परीक्षा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबरमध्ये तुमच्या परीक्षा होतील. आणि यासाठी तुम्हाला MCQ च्या माध्यमानं हे शिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो असं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी अनेक ठिकाणी म्हणजे तुम्हाला MCQ मी पाठवत आहे. ह्या MCQच्या माध्यमानं तुम्हाला सांगतो, मी अनेक MCQ ही मी माझ्या पातळीवरती काढून पाठवलेले आहेत. तेव्हा त्या MCQचा सुद्धा तुम्ही पुरेपूर वापर करा, उपयोग करून घ्या आणि वाचन करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परत तुम्ही माझ्याची जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, युट्यूब जे आहे, हे युट्यूब तुम्ही पाहत राहा, करत राहा. आता हे मी युट्यूब काय करतो, जे काही मी आता ही रेकॉर्डिंग केलेली आहे, हे युट्यूब लगेच मी काय करत असतो, मी युट्यूब वरती मी अपलोड करत असतो. म्हणून या ठिकाणी आपण थांबूयात आणि